पहाटेचे 5:30 वाजलेले आहेत. आम्ही आलेलो आहोत गाडीसाठी बाहेर. आता आमचं गाडी येईल थोड्याच वेळात. आनंदाची गाडी आहे, भावाचीच गाडी आहे. ते येईल थोड्या वेळात. तर पहाटेच्या आमच्या वाडीतील दृश्य. वाडीमध्ये कसं लाईट असल्यामुळे, आता कोकणामध्ये सगळ्याकडे लाईट असते पोलांवर वगैरे, तर पूर्ण वाडीवर लाईट असल्यामुळे एक हुशारी असते. रात्रीची पण अशी काय म्हणजे भीती वगैरे वाटत नाही, फिरू शकतो माणूस एकटा वगैरे. तेव्हा संपूर्ण वाडीमध्ये वरपर्यंत अशी लाईट आहे. सकाळी लोक कामाला जातात, ते उठलेले आहेत, 5 वाजताच उठतात. मी पण पहिल्यांदाच बघितले. ट्रेनची काय अनाऊन्समेंट झालेलं आहे आणि काय 10 मिनटं लेट आहे ट्रेन. 6:35चा टायमिंग आहे, 6:50ला येते. बघूया, अनाऊन्समेंट झाल्यानंतर येईल 5-10 मिनटांमध्ये. एवढी गर्दी नाही, पण धुकं भरपूर आहे. धुकं किती. नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी संदेश तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आणि कोकणातल्या रम्य सकाळी सगळ्यांचे स्वागत करतो. गावाला 4-5 दिवसाच्या मुक्कामानंतर आज मुंबईला जायला मी निघालेलो आहे. आई पण आहे बरोबर. तर आरवलीवरून ट्रेन आहे आमची, सकाळी 6:30ला आहे. पण कसं इकडून कसं आता पहिले कशी गाड्या वगैरे सोडायची, म्हणजे सीट वगैरे असायचे ना, वडाप वगैरे सोडायचे आरवली रेल्वे स्टेशनला जायला. पण आता सीट वगैरे नसतात ना, ऑड सीझन आहे. तर त्याच्यामुळे आता मी गाडी मागवली, म्हणजे इको 4 व्हीलर आहे. तर त्याच्याने आम्ही जाणार आहोत. मग ती 5-5:30च्या दरम्यान येते. तर आता वाजलेलं आहे 5. आता वाजले सकाळचे 5. आता मी 5:30पर्यंत निघू, म्हणजे सगळी तयारी तर झालेली आहे. इकडे हे सगळं लगेच, कारण गावावरून आपण तिकडून येतो खाली हाताने, पण इकडून जाताना भरपूर सारं लगेच बाचकी तांदूळ वगैरे आपण घेऊन जातो ना. गावाकडचे जेवढे काय आहेत, तांदूळ झाले, नाचणी पीठ वगैरे, गावाकडच्या भाजीपाला वगैरे घेऊन जातो. तर आम्ही निघू थोड्या वेळात. ही त्या दिवशी हळद उतरलेली आम्ही दाखवलेलं व्हिडिओमध्ये. हळद एवढी सारी निघाली. हे सुकल्यानंतर ते कमी होईल, त्याला कापून सुकवतात. पण ते असे सध्या मी ठेवलेले आहे. त्याच्या गावी आई आल्यानंतर मग त्याची हळद कापून ते सुकवेल. मग हळदीची प्रोसिजर पुढे चालू करेल. तर आम्ही आता थोड्या वेळात 5:30पर्यंत निघू. लगेच तर आमचं तयार आहे, पण तयार आहे. आता गाडी आली की निघू. 6-6:30ला आरवली रेल्वे स्टेशनला पोचायचं आहे. पहाटेचे 5:30 वाजलेले आहेत. आम्ही आलेलो आहोत गाडीसाठी बाहेर. आता आमचं गाडी येईल थोड्याच वेळात. आनंदाची गाडी आहे, भावाचीच गाडी आहे. ते येईल थोड्या वेळात. तर पहाटेच्या आमच्या वाडीतील दृश्य. वाडीमध्ये कसं लाईट असल्यामुळे, आता कोकणामध्ये सगळ्याकडे लाईट असते पोलांवर वगैरे, तर पूर्ण वाडीवर लाईट असल्यामुळे एक हुशारी असते. रात्रीची पण अशी काय म्हणजे भीती वगैरे वाटत नाही, फिरू शकतो माणूस एकटा वगैरे. तेव्हा संपूर्ण वाडीमध्ये वरपर्यंत अशी लाईट आहे. सकाळी लोक कामाला जातात, ते उठलेले आहेत, 5 वाजताच उठतात, कारण ते टिफिन वगैरे करून जातात ना. बघा, आज थंडी थोडी कमी आहे. तर थंडी जास्त असली की धुकं वगैरे असतं, थोडी कमी जाणवते आज थंडी वगैरे. हे बघा, पहाटेच्या आमच्या वाडीतील दृश्य नजारा.
तिकडून आमची अशी वाडी स्टार्ट होते. नवीन घर बनते अंकुश दादाचं. हे हा वाडीचा आमचा मेन रस्ता. पण घरं चालू होतात चामोनी वाडीची. असं वरती गेलो वरपर्यंत आहे वाडी आमची. तर गाडी येत आहे. गाडीचा आवाज तर येतोय. आले 5:30 होता. थोडा उशीर झाला. 5:45 वाजले. चला आता निघूया. मी पण पहिल्यांदाच बघितले. रेल्वे स्टेशनला आलेलो होतो आम्ही. धुकं भरपूर आहे इकडे, थंडी भरपूर आहे, कारण इकडे नदी वगैरे जवळ आहेत ना, त्याच्यामुळे थंडी भरपूर आहे. गर्दी तर एवढी नाही आहे. तरी आले तरी राज्यराणी पण लेट झाली वाटतं. नाही 6:30 वाजले. 1 तास लेट आहे. येते राज्यराणी. 1 नंबरला का 2 नंबरला इथंच येत वाटतं. राज्यराणीचे आगमन आर्वी रेल्वे स्टेशन मध्ये होते. जस्ट एंट्री केले. कधी पण या ट्रेनला गर्दीच असते, म्हणून दिवस असतो ना लोकांचा. रात्री येऊन दिवसाचं काम करून परत काही काही लोक रिटर्न पण मारणार असतात. तर हा ट्रेन खाली आहे, तुतारी एक्सप्रेस. आरोईला पण उतरणार आहेत. आमच्या ट्रेनचा पण मुंबई जायला ट्रेनचा पण टायमिंग झालेला आहे. बघूया येईल तर थोडा टाईम तर झालेला. आता कोणत्या प्लॅटफॉर्मवर येते ते आहे. तर या प्लॅटफॉर्मवर आलं तर बरंच आहे, म्हणजे कसं चढायला वगैरे उतरायला वगैरे बरं पडतं. नाही तर तिकडे आलं तर तिकडे कसं प्लॅटफॉर्म नाही ना, त्याच्यामुळे. तर एक्सप्रेस दादर सावंतवाडी. वेळ काय थांबली नाही, क्रॉसिंग नव्हती किंवा लगेच सुटली 1-2 मिनटामध्ये. कधी कधी थांबते. बरं झालं लवकर जाते म्हणून. नंतर कसे आमच्या गाडीला तिकडे क्रॉसिंग लागले तर आम्हाला तिकडे जावं लागेल. तुतारी एक्सप्रेस सावंतवाडी गोवाच्या दृष्टीने रवाना झालेले आहे. ट्रेनची काय अनाउन्समेंट झालेलं आहे आणि काय 10 मिनिटं लेट आहे ट्रेन. 6:35चा टायमिंग आहे. 6:50ला येते. बघूया अनाउन्समेंट झाल्यानंतर येईल 5-10 मिनिटांमध्ये. एवढी गर्दी नाही, पण धुकं भरपूर आहे. आरोलीमधून गाडी आता रवाना होते. ते थंडी असते ना, ते बरेच दरवाजे लोक बंद करून ठेवतात.
बघा धुकं किती आहे.
बोला वेज सैंडविच आमलेट सैंडविच आमलेट चाय अदरक का चाय समोसे वड़ा पाव समोसे वड़ा पाव समोसे गरम समोसे गरम गरम वड़ा पाव बडीशेप पाणी ऑर्डर पाणी 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 ऑर्डर पाणी पाणी
आलेले आहेत. कारण मुंबईवरून जाणारे हादाली येतात, गावावरून येताना बास्के वगैरे येतात, म्हणून गावावर येणारे जातात. तर दिव्याला ट्रेन आलेले आहे. दिव्याला ट्रेन टायमावर आली, म्हणजे राईट टायमाच्या अगोदर चाले. आरवलीला थोडीशी 10 मिनटं लेट होते, पण ठीक आहे, ही ट्रेन परवडते. म्हणजे कसं दुपारच्या ट्रेनला तर पूर्ण दिवस जातो आणि सकाळी 10च्या वेळेला आम्हाला निघावं लागतं. संध्याकाळी इकडं रात्री 9-10 वाजता. म्हणजे आता तर सकाळच्या ट्रेनने कसं स्पेशल गाडी करून यावं लागतं, पण राईट टायमावर येतो, एवढा काही त्रास होत नाही. दुपारी घरी असतो जेवायला पोहोचतो. तर आता आम्ही दिव्यावरून डोंबिवली लोकल ट्रेनने जाऊ, नंतर मग तिथून बसने वगैरे घरी जाऊ. तर अजून एक तास तरी लागेल. बघूया पुढचा प्रवास आता लोकलचं चालू करूया. कोकण दिल्लीचं संपलं आता इथून प्रवास.